अखेर 40व्या दिवशी इराण आणि अमेरिकेचं युद्ध थांबलं. 2 आठवड्यांसाठी हल्ले नाहीत. ट्रम्प यांची घोषणा. होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यावरती सहमती. अमेरिकेनं 10 अटी मान्य केल्याचा इराणचा दावा. युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ट्रम्प आणि इराणनं मानले पाकिस्तानचे आभार. पण ड्राफ्ट मेसेजवरून पाकचे पंतप्रधान ट्रोल. अमेरिकेनं पाठवलेला मेसेज पोस्ट केल्याची टीका. इराण अमेरिकेच्या शस्त्रसंधीचं भारतासह जगभरातल्या अनेक देशांकडून स्वागत. आखातामध्ये आता शांतता राहील, भारताकडून आशा व्यक्त. शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या दरामध्ये 20% घसरण. जगभरातले शेअर बाजार तेजीत. सेन्सेक्स 300 अंकांनी तर निफ्टीमध्ये 873 अंकांची उसळी. शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा देखील समावेश. पाकिस्तानचा दावा. तर इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले सुरू. बॉम्ब वर्षावामध्ये 8 जणांचा मृत्यू. बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तब्बल 52 उमेदवार रिंगणात. भाजप सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, फडणवीसांची ग्वाही. सासवड ते कोंढवा दरम्यान हिंदू जनआक्रोश मोर्चा. आमदार गोपीचंद पडळकर यांची बाईक रॅली पुणे पोलिसांनी अडवली. नाशिकमध्ये लैंगिक अत्याचाराचं 3रं प्रकरण समोर. खासगी कंपनीमध्ये महिलांवरती लैंगिक आणि अत्याचार झाल्याचं उघडकीस. एसआयटीच्या मार्फत होणार प्रकरणाचा तपास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.